आता भाजीला काही नाही म्हटल्यावर मी आज मस्त डाळ बनवली आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने अशी डाळ बनवली ना तर नेक्स्ट टाईमसुद्धा तुम्ही अशीच बनवाल। त्यासाठी आपण इथे तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ घ्यायची। थोडीशी मी इथे चण्याची डाळसुद्धा घेतली आहे। तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आवडत जर असेल ना तर नक्की शेंगदाणे टाका। पाणी टाकून आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे। एक 3 ते 4 शिट्टी काढून घेतली ना की डाळ मस्त शिजते। आता चॉपरमध्ये लसूण आणि हिरवी मिरची घ्यायची। आता चॉपरमध्ये छान बारीक चॉप करून घेऊया आणि बघू शकता मस्त हिरवी मिरची आणि लसूण छान चॉप झालेला आहे। इथे आपली डाळसुद्धा छान शिजली आहे। आता हवं तसं यात पाणी टाकायचं आणि जेवढी पातळ किंवा जाड तुम्हाला डाळ हवी आहे तशी छान घोटून घ्यायची। तर लगेच तडका बनवून घेऊया। तेलात जिरे टाकायचे आणि चॉप केलेली लसूण आणि हिरवी मिरची टाकूया। आता छान आपल्याला हे सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हळद, धणे जिरे पावडर आणि गरम मसाला टाकूया। मसालेसुद्धा मिनिटभर परतून घ्यायचे तेलात आणि बघू शकता मस्त आपला तडका तयार झालेला आहे। तयार झालेला तडका आपल्याला डाळीमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। चवीपुरता मीठ टाकूया, भरपूर कोथिंबीर टाकायची आणि ही डाळ 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेऊया आणि बघू शकता मस्त आपली चटपटीत अशी डाळ तयार।